वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा आठवडा विकास गाथांचा. विकास म्हटला की अनेकदा काही नैसर्गिक गोष्टींची हानी होते, पण शाश्वत विकास तोच ठरतो जो पर्यावरणपूरक असतो. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा निर्माण करताना सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रीन महाराष्ट्राची सुरुवात केली. 2014 पासून त्यांनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रात केलेले काम आज खऱ्या अर्थाने नावारूपाला येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक घरात माफक दरात वीज पोहोचवता येणार आहे. या विजनरी कामामुळे देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे सोलर मॅन अशी ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात वीज देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. 2023 मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला, तर 2025 पर्यंत 30% वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. राज्यात 500 मेगावॅट क्षमतेच्या 3 सोलर पार्क प्रकल्पांची घोषणा करून त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून दिली. 2017 मध्ये ऊर्जा संवर्धन धोरणाच्या माध्यमातून 1000 मेगावॅट ऊर्जेची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. तसेच प्रायोगिक तत्वावर सर्व उपसा सिंचन योजनांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेद्वारे 9 लाख पंपांना मंजुरी दिली. यासाठी शेतकऱ्यांना 90% अनुदान देण्यात आले. या सर्व योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी हे गाव आज राज्यातील पहिलं सौरग्राम ठरलं आहे. तसेच वर्ध्यातील नेरी मिर्झापूर या गावातील सर्व घरांवर सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आले आहे. यामुळे इथल्या नागरिकांचे वीज बिल शून्यावर आले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सोलरमॅन देवेंद्र फडणवीस यांनी वीज क्षेत्रात केलेली ही कामगिरी क्रांतिकारी आहे. या सर्व योजनांच्या सखोल माहितीसाठी देवगाथा.in या वेबसाईटला भेट द्या आणि जाणून घ्या महाराष्ट्राची विकास गाथा.